नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी युनिक या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण पोलीस भरती PYQ सिरीज चालू केली, ज्याच्यामध्ये आपण 20 ते 25 प्रश्न डेली घेतो आहे. पोलीस भरतीला मागच्या काही वर्षांमधील जे रिपीटेड प्रश्न असतात ते आपण या सिरीजमध्ये घेतो आहे. अजूनही कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्याने लगेच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन, त्याचबरोबर ज्या 2025मध्ये सरळ सेवेने भरली जाणारी जी पदे आहेत त्यांच्या एक्झामचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचाव्यात, यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. ओके. आता पोलीस भरती, तसेच वनरक्षक, वनसेवक आणि इतर काही सरळ सेवेने भरणारे पदांचे जे एक्झाम आहेत त्या येणार आहेत. 2025 जानेवारी फेब्रुवारीपासून स्टार्ट होतील त्यांच्या जाहिराती यायला. तर त्यासाठी तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपण लगेचच प्रश्नांकडे वळूयात. आपला पहिला प्रश्न आहे, मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कुठे आकारास येत आहे? ऑप्शन ए नाशिक, बी औरंगाबाद, सी नागपूर, डी ठाणे. मी 5 सेकंद थांबेन, तुम्ही त्याचा आन्सर द्यायचा आहे. पॉज करायची स्क्रीन आणि त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जे योग्य आन्सर आहे ऑप्शन सी नागपूर. मिहानचा फुलफॉर्म माहिती असणं गरजेचं आहे, कारण मिहानच्या फुलफॉर्मवरती सुद्धा प्रश्न मागच्या वेळेला येऊन गेलेत. तर मिहानचा फुलफॉर्म आहे मल्टी मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ॲट नागपूर. एम म्हणजे मल्टी मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ॲट नागपूर. आपला पुढचा प्रश्न आहे, ड्राय आईस काय असतो? ऑप्शन ए नायट्रोजन, बी कार्बन डायऑक्साईड, सी हेलियम, डी पोटॅशियम. आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन बी कार्बन डायऑक्साईड. तिसरा प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण? ऑप्शन ए सरोजिनी नायडू, बी श्रीमती लक्ष्मी पंडित, सी सुचेता कृपलानी, डी यापैकी नाही. आणि चे आन्सर आहे ऑप्शन सी सुचेता कृपलानी. त्याचबरोबर पहिल्या महिला गव्हर्नर कोण आहेत? तर सरोजिनी नायडू, आणि त्या उत्तर प्रदेशमधून गव्हर्नरपदी होत्या. या दोन्हीमध्ये कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री विचारलं तर सुचेता कृपलानी, आणि पहिल्या महिला गव्हर्नर विचारलं तर सरोजिनी नायडू. पुढचा प्रश्न आहे, आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी कारखाना कोठे आहे? ऑप्शन ए संगमनेर, बी प्रवरानगर, सी श्रीगोंदा, डी कोपरगाव. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन बी प्रवरानगर. पुढचा प्रश्न आहे, अवतार मेहरबाबा यांची कर्मभूमी कोणती? ऑप्शन ए शिर्डी, बी राळेगणसिद्धी, सी अरणगाव, डी हिवरे बाजार. आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन सी अरणगाव. अवतार मेहरबाबा यांची कर्मभूमी अरणगाव. पुढचा प्रश्न आहे, आशियातील नोबेल म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो? ऑप्शन ए रेमन मॅग्सेसे, बी मॅन बुकर, सी महात्मा गांधी शांतता पुरस्कार, डी टेलर पुरस्कार. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन ए रेमन मॅग्सेसे पुरस्कार. पुढचा प्रश्न आहे, मधुमेह विकारामध्ये डॅश डॅशचा वापर केला जातो? ऑप्शन ए इन्सुलिन, बी इंटरफेरॉन, सी सोमॅटोस्टॅटिन, डी एरिथ्रोपायोटिन. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए इन्सुलिन. पुढचा प्रश्न आहे, विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते? ऑप्शन ए केशवसूत, बी कुसुमाग्रज, सी केशवकुमार, डी बालकवी. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन बी कुसुमाग्रज. तर बालकवी कोणाला म्हटलं जातं? बालकवी हे टोपण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं आहे. त्याचबरोबर केशवसूत हे टोपण नाव कृष्णाजी केशव दामले यांचं आहे. केशव कुमार हे टोपण नाव प्रल्हाद केशव अत्रे यांचं आहे. कुसुमाग्रज हे विष्णू वामन शिरवाडकर, बालकवी हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे, केशवसूत हे कृष्णाजी केशव दामले, आणि केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे यांचे हे टोपण नावे आहेत. लक्षात असू द्यात. पुढचा प्रश्न आहे, आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन ए नरेंद्र जाधव, बी शंकरराव खरात, सी नवदेव ढसाळ, डी केशव मेश्राम. आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन ए नरेंद्र जाधव. आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक ए नरेंद्र जाधव.
पुढचा प्रश्न आहे, भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? हे सर्वांनाच माहिती आहे याचा आन्सर. ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी सरदार वल्लभभाई पटेल. आणि योग्य आन्सर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे, बाजीराव मस्तानी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? ए फरहान अख्तर, बी करण जोहर, सी संजय लीला भन्साळी, डी आशुतोष गोवारीकर. आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन सी संजय लीला भन्साळी. पुढचा प्रश्न आहे, भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील अशोक स्तंभावरून घेण्यात आलेली आहे? ए सारनाथ, बी पटना, सी इंदौर, डी सांची. आणि ते आन्सर आहे ऑप्शन ए सारनाथ. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या वर्षांपासून लागू करण्यात आला? ऑप्शन ए 2000, बी 2005, सी 2009, डी 2011. आणि याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2005. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसांची ब्रीद वाक्य काय आहे? ए खलनिग्रहणाय, बी सत्यमेव जयते, सी खलरक्षणाय, डी सदरक्षणाय खलनिग्रहणाय. आणि याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन डी सदरक्षणाय खलनिग्रहणाय. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसांचे रेझिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? ऑप्शन ए 2 जानेवारी, बी 15 ऑगस्ट, सी 1 मे, डी 17 सप्टेंबर. आता हा कट मेथड पद्धतीने सुद्धा सोडवता येऊ शकतो तुम्हाला. बघा, ट्राय करा एकदा. पॉज करायचे स्क्रीन आणि ॲन्सर द्यायचं आहे. आपण ॲन्सरकडे बोलूयात. आपला ॲन्सर आहे ऑप्शन ए 2 जानेवारी. आता इथे कट पद्धतीने कसं होणार? आपल्याला माहिती आहे 15 ऑगस्ट तर भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. डी 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन माहिती आहे आपल्याला. तसंच सी 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे, त्याच दिवशी कामगार दिन पण आहे. आणि उरला आपल्याकडे ऑप्शन म्हणजे 2 जानेवारी. तर महाराष्ट्र पोलिसांचे रेझिंग डे 2 जानेवारी या दिवशी असतो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली आहे? ऑप्शन ए गोंदिया, बी चंद्रपूर, सी नागपूर, डी अकोला. आणि याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन बी चंद्रपूर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? ए मौसिनराम, बी खोपोली, सी माथेरान, डी आंबोली. आणि याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन डी आंबोली. आंबोली कुठे आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. दक्षिण कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली हे ठिकाण आहे सर्वाधिक पावसाचे ठिकाण महाराष्ट्रातील. आणि जर भारतातील म्हटलं तर चेरापुंजी, मौसिनराम हे ईशान्य भारतातील काही प्रदेश आहेत मेघालय राज्यातील. तर तिथे सर्वाधिक पाऊस देशातला पडतो. ओके. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? प्रश्न काय विचारला आहे ते नीट वाचायचं आहे. खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नाही म्हटलं आहे. ओके. तर पहिला ऑप्शन आहे तेरेखोल, बी तापी, सी कृष्णा, डी देवगड. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी कृष्णा. भारतातील नर्मदा आणि तापी या 2 मुख्य मोठ्या नद्या ज्या आहेत त्या पश्चिम वाहिनी आहेत. आणि त्याचबरोबर कोकणातील सर्वच ज्या नद्या आहेत त्या पश्चिम वाहिनी आहेत, हे आपल्याला लक्षात राहू देत. जर भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी म्हटलं तर ती नर्मदा येईल, पण जर महाराष्ट्रातील जर विचारलं तर त्याचा आन्सर तापी येणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए 1920, बी 1935, सी 1949, डी 1950. आणि याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन बी 1935. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935ला झाली. 1934च्या कायद्याने 1935ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली, 1 एप्रिल 1935ला. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली? हा पण थोडा कन्फ्युजिंग प्रश्न आहे, पण लक्षात घ्यायचं, समजून घ्यायचं आहे कशा प्रकारे आहे ते. ऑप्शन ए 26 नोव्हेंबर 1949, बी 26 जानेवारी 1949, सी 26 जानेवारी 1950,
डी 26 नोव्हेंबर 1960. आणि योग्य आन्सर आहे ऑप्शन ए 26 नोव्हेंबर 1949. मंजूर कधी झाली तर 26 नोव्हेंबर 1949 आणि जर लागू केव्हा झाली म्हटलं तर 26 जानेवारी 1950 असं त्याचा आन्सर येईल. ओके, 26 नोव्हेंबर 1949ला ती मंजूर झाली आणि 26 जानेवारी 1950 पासून ती लागू झाली. पुढचा प्रश्न आहे, युनोच्या सुरक्षा परिषदेचा खालीलपैकी कोण कायमस्वरूपी सदस्य नाही? ऑप्शन ए भारत, बी चायना, सी रशिया, डी फ्रान्स. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए भारत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कोण घेते? ऑप्शन ए राज्य शासन, बी केंद्र शासन, सी राज्य निवडणूक आयोग, डी केंद्रीय निवडणूक आयोग. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी राज्य निवडणूक आयोग. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जे असते ते राज्य निवडणूक आयोग घेतात आणि ज्या देशातील आपल्या लोकसभाच्या निवडणुका ज्या होतात त्या आणि त्याचबरोबर राज्यातील विधानसभांच्या ज्या निवडणूक होतात त्या या केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जातात. आपल्याला कन्फ्युजन काही वेळेला विचारतात की राज्यातील विधानसभेच्या निवडणुका कोण घेतात, तर ते सुद्धा त्याचा आन्सर राज्य निवडणूक आयोग नाही येणार, तर ते केंद्रीय निवडणूक आयोगच घेते. ओके, राज्यातील आणि केंद्रातील या लोकसभा विधानसभेच्या ज्या निवडणुका होतात त्या केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जातात. ओके, आणि राज्य निवडणूक आयोग ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतात. हे लक्षात ठेवा, विसरू नका अजिबातच. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, ध्वनीचा हवेतील सर्वसाधारण वेग किती असतो? ए 34.4 मीटर पर सेकंद, बी 344 मीटर पर सेकंद, सी 3440 मीटर पर सेकंद, डी 1720 मीटर पर सेकंद. आणि याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी 344 मीटर पर सेकंद. ध्वनीचा हवेतील सर्वसाधारण वेग 344 मीटर पर सेकंद. पुढचा प्रश्न आहे, मानवाच्या पेशीत गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? ऑप्शन ए 42, बी 46, सी 44, डी 23. इथे आपल्याला जोड्या विचारल्या आहे, गुणसूत्रांची संख्या नाही विचारली तर जोड्या विचारल्या आहेत. ठीक आहे, तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन डी 23. गुणसूत्रांच्या जोड्या ह्या 23 आहेत आणि जर गुणसूत्रे म्हटलं तर 46 गुणसूत्रे आहेत. तर पुढे जाऊयात. आपला पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश या जीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा येतो? ऑप्शन ए बी ब, सी क, डी ड. आणि जे योग्य आन्सर आहे ऑप्शन ए अ जीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा येतो.